नमस्कार मित्रांनो, मी विवेक वावेकर माझ्या स्वरविवेक या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण मला देत असलेल्या भरपूर प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आणि आज मी आपणापुढे माझी वृद्धाश्रम ही कविता सादर करतो. मंडळी, बघा, दिवसेंदिवस वाढत जाणारी वृद्धाश्रमाची संख्या हा खरंच एक चिंतेचा आणि चिंतनीय असा विषय होऊन बसलेला आहे. मंडळी, आपण नुसतं म्हणायला म्हणतो की आईवडिलांसारखं दैवत साऱ्या जगतामध्ये नाही, आणि या आईवडिलांची आपण स्थापना कुठं करतो, या दैवताची आपण स्थापना कुठं करतो, तर वृद्धाश्रमात. किती लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो. आपण असंही म्हणतो की मातेच्या उदरी जन्माला आलो. म्हणजे बघा मंडळी, आई तुम्हाला तिच्या पोटात जागा देते आणि तुमच्या घरात तिला जागा मिळू नये, तिला वृद्धाश्रमाचा रस्ता धरावा लागावा, यासारखा दैव दुर्विलास तो कोणता. मंडळी, मध्यंतरी नाना पाटेकर सरांना एका मुलाखतकाराने एक प्रश्न विचारला होता की सर, तुमची आई आता जवळजवळ 90 वर्षांची झालेली आहे, तर ती आता तुमच्याकडेच राहते का किंवा कसं. नाना पाटेकर सर त्यांच्या मिश्किल स्वभावाप्रमाणे लगेच त्यांनी गुगली टाकली आणि त्याला उत्तर दिलं की नाही, माझी आई माझ्याकडे राहत नाही. सर्व अवाक, मग कुठे राहत असेल आई नाना सरांची. पण त्यांना जास्त संभ्रमात न ठेवता नाना सर लगेच म्हणाले की मी खरंच सांगतो, माझी आई माझ्याकडे राहत नाही, तर मीच माझ्या आईकडे राहतो. कारण आईला माझ्याकडे ठेवून घेण्याइतका मी मोठा अजून झालेलो नाही आणि कधी होणारी नाही. मंडळी बघा, हा नानांचा एक विचार जरी आपण आचरणात आणला तरी कुणीही आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही, याची मला खात्री आहे. मंडळी, आपण सर्व आज ज्या पोझिशनमध्ये आहोत, ज्या पोझिशनला आपण आलेलो आहोत, इथवर हा आपला जो प्रवास आहे, हा होण्यामागे आपल्या आईवडिलांनी किती त्रास घेतला आहे, किती कष्ट सहन केलेत, किती हाल अपेष्टा सोसलेल्या आहेत, किती दुःख पचवलेलं आहे, ह्याची जरा जरी जाणीव आपण ठेवली ना, जाणीव थोडीशी जरी ठेवलीत, तरी कुणीही आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा विचारही करणार नाही. या विषयाचा गुलजारजींचा एक शेर आपल्याला ऐकवतो आणि मग माझी कविता सादर करतो. गुलजारजी असं म्हणतात की बाप धूप में और माँ चूल्हे पर, बाप धूप में और माँ चूल्हे पर जलती है, बाप धूप में माँ चूल्हे पर जलती है, तब कहीं जाकर एक औलाद पलती है, तब कहीं जाकर एक औलाद पलती है. विचार करा मित्रांनो. सादर करत आहे आपण पुढे माझी कविता वृद्धाश्रम. की तुझ्या सुखास्तव सर्वस्वावर पाणी ज्यांनी सोडले, तुझ्या सुखास्तव सर्वस्वावर पाणी ज्यांनी सोडले, धाडून या वृद्धाश्रमी त्यांचे पांग भले तू फेडले. तुझ्या सुखास्तव सर्वस्वावर पाणी ज्यांनी सोडले, वृद्धाश्रमी धाडून या त्यांचे पांग भले तू फेडले. अरे उन्हात राहून स्वतः जिनेरे तुला दिली सावली, उन्हात राहून स्वतः जिनेरे तुला दिली सावली, प्रेमाच्या छायेसाठी बघ ती तडफडते माऊली, प्रेमाच्या छायेसाठी बघ ती तडफडते माऊली. असा पसरला भोवती तुझ्या या दुनियेचा मायाजाल, असा पसरला भोवती तुझ्या या दुनियेचा मायाजाल, माय भुकेली मायेची तिच्या नशिबी हाल, माय भुकेली मायेची ती तिच्या नशिबी हाल. अरे स्थितप्रज्ञ तो बाप तुझा, परी तुला खेद ना खंत, स्थितप्रज्ञ तो बाप तुझा, परी तुला खेद ना खंत, सुरकुतल्या त्या वेदनांचा किती पाहशील अंत. अरे सुरकुतल्या त्या वेदनांचा किती पाहशील अंत.
आणि मगाशी मी जो विचार मांडला तो की मावलास पोटात तिच्या तुझं संसारी ती मावेना, मावलास पोटात तिच्या तुझं संसारी ती मावेना, सोडून या आई बापा म्हणशी देव कसा तो पावेना. अरे सोडून या आई बापा म्हणशी देव कसा तो पावेना. पावन करण्या देवाला का उगाच करशी धावाधाव. बघा मंडळी, कधी पंढरपूर यात्रा तर कधी शिर्डीधाम, कधी तुळजापूर तर कधी चारोधाम. घरी दैवत असताना भटकण्याची काय गरज आहे. पावन करण्या देवाला का उगाच करशी धावाधाव, वास तयाचा तुझ्याच सदनी, माय पिता हे त्याचे नाव. अरे पावन करण्या देवाला का उगाच करशी धावाधाव, वास तयाचा तुझ्याच सदनी, माय पिता हे त्याचे नाव. आणि मंडळी, काय अपेक्षा असते आपल्या आईवडिलांची. दिवसभरातून एक अर्धा तास फक्त त्यांच्याजवळ बसा, प्रेमाने बोला, त्यांच्या राबलेल्या हातांवरून हात फिरवा प्रेमाने. जास्त अपेक्षा नसते त्यांची मंडळी. कारण त्यांनाही माहिती झाले की आता काळ बदललेला आहे. पूर्वीचा काळ तर तो राहिलेला नाही जास्त वेळ देण्या एवढा. माय पित्याची कावड घेऊन फिरला श्रावण बाळ, माय पित्याची कावड घेऊन फिरला श्रावण बाळ, ठाऊक आम्हा सरला आता पूर्वीचा तो काळ. माय पित्याची कावड घेऊन फिरला श्रावण बाळ, ठाऊक आम्हा सरला आता पूर्वीचा तो काळ. शिवरायांनी शिरी वाहिले पादत्राण पित्याचे. राज्याभिषेकाचा वेळचा प्रसंग मंडळी, की शिवरायांनी शिरी वाहिले पादत्राण पित्याचे, इतिहासी ते जमा जाहले तुम्हास काय हो त्याचे. शिवरायांनी शिरी वाहिले पादत्राण पित्याचे, इतिहासी ते जमा जाहले तुम्हास काय हो त्याचे. माय पित्याच्या वचनपूर्तीस्तव रामभोगी वनवास, माय पित्याच्या वचनपूर्तीस्तव रामभोगी वनवास, धाडून या वृद्धाश्रमी तू आम्हास देशी कारावास. धाडून या वृद्धाश्रमी देशी आम्हास कारावास. आणि आता त्यांची हतबलता सुद्धा बघा मंडळी आईवडिलांची, की मुलीस जावई घेऊन गेले, मुलीस जावई घेऊन गेले आणि मुलास सुनेने नेले. मुलीस जावई घेऊन गेले आणि मुलास सुनेने नेले. तुटली रे हृदयाची नाती, तुटली रे हृदयाची नाती, आई बाप पोरके झाले, आई बाप पोरके झाले. मंडळी, माझ्या या कवितेने थोडंसं जरी आपल्याला आतून हलवलं असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कवितेसह, गाण्यासह. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि नक्की नक्की आपल्या आईबाबांची काळजी घ्या. धन्यवाद.